और इस आयोजन के तौर के ऊपर आप सभी लोगों ने शानदार योगदान दिया, तमाम दर्शकों ने भी शानदार योगदान दिया। क्रिकेट के तमाम क्रिकेट प्रेमियों का इस मेगा फाइनल के लिए मैं अमित जी म्हात्रे दिल के गहराइयों से हार्दिक हार्दिक स्वागत कर रहा हूँ। ओमकार नाइक, जिनकी मूछें देखने के बाद शेखर धवन साहब जी की याद आती है और भानुदास विकेट कीपर है, एक शॉट थर्ड मैन है, एक यहाँ पॉइंट है, एक गली है ऑफ साइड के क्षेत्र में, ऑन साइड के ऊपर एक शॉट स्क्वायर लेग है और शॉट फाइन लेग है, दायरे के अंदर एक मिड ऑन है और दो खिलाड़ी सर्कल के बाहर है। एक लॉन्ग ऑफ, एक लॉन्ग ऑन, हरी झंडी, मेगा फाइनल आरआर ट्रॉफी का ये शानदार जानदार मुकाबला। पहली गेंद तैयार है गेंदबाजी करने के लिए। ओमकार नाइक, विशाल पाटिल के लिए पहली गेंद, राइट ऑफ मोड़ द विकेट, मेगा फाइनल का पहली गेंद और इस बार स्वीप किया है, गेंद चली गई 1 बाउंड के साथ डीप स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर, दंदनाती हुई 4 रन। कम ऑन। विमानतळाला द्या दीपा पाटलांचं नाव, नवी मुंबईच्या विमानतळाला द्या दीपा पाटलांचं नाव, नवी मुंबईच्या विमानतळाला द्या दीपा पाटलांचं नाव, नवी मुंबईच्या विमानतळाला। हाँ, धन्यवाद डीजे मास्टर। तो इसी से हम ये कहते हैं कि अगले साल टूर्नामेंट के लिए डीजे भी हमारा, कमेंटेटर भी हम और स्कोरर भी हम। और एक बार फिर से इस बार गैप में जरूर गेंद है, 1 बाउंस 2 बाउंड के साथ गेंद चली गई बाउंड्री के बाहर, दूसरा दंदनाता हुआ चौवा, ठोक कम ठोक। दीपा पाटलांच्या कार्याचा साऱ्यांना अभिमान। हाँ, ओमकार नाइक के ऊपर हमला जारी किया, ऑन साइड के ऊपर एक बाउंड्री, ऑफ साइड के ऊपर एक बाउंड्री, टोटल स्कोर पहुंचा है 8 के घर में। तीसरी गेंद ओमकार नाइक की, स्वीप करने गए थे लेकिन गेंद बल्ले का संपर्क हुआ नहीं, और क्रिकेट में कहते हैं ना कि चकमा देने वाले गेंदों के ऊपर कोई नंबर लिखा नहीं होता। 8 पे स्कोर, बगैर नुकसान पे पहला मैंडेटरी पावर प्ले चल रहा है। जश एंड गोल्डी बामनडोंगरी टीम, जिन्होंने टॉस जीतने के बाद पहले गेंदबाजी करने का फैसला, और एक बार हवा में लेकिन पकड़ जाएंगे, शॉर्ट थर्ड मैन के क्षेत्र में बड़ी मछली को जाल में फंसाया, विशाल पाटिल चले बैक टू द डगआउट 8 रन बना के, और 8 रन पे या चेंज द गेम वडोली टीम को झटका लगा। और पहला झटका लगा, पहला ब्रेक थ्रू ओमकार नाइक ने दिलाया अपने जश एंड गोल्डी बामनडोंगरी टीम के लिए। टीम का स्कोर 8, 1 विकेट के नुकसान पे चेंज द गेम वडोली टीम का स्कोर, यानी कि नीदी 11 वडोली टीम। ने बल्लेबाज कमलेश पाटिल, ओमकार नाइक के 2 गेंदों के ऊपर उन्हें हमला जारी किया था, लेकिन चौथी गेंद के ऊपर ओमकार नाइक ने उन्हें चलता कर दिया शॉर्ट थर्ड मैन के क्षेत्र में। थोड़ी सी इस बार अच्छी गेंद फेंकी थी, गेंद बल्ले का संपर्क हुआ नहीं, डॉट गेंद चली गई है। ओमकार नाइक की ये सुमधुर बॉल देखने को मिल चुकी है, अच्छी लाइन के साथ उन्होंने फेंका, राइट आर्म राउंड विकेट से गेंदबाजी कर रहे हैं। अंतिम बॉल शेष भारत के बल्लेबाज के लिए, कमलेश पाटिल अंतिम बॉल का सामना करने के लिए तैयार है। ये किनारा, और ये देखिए हथेली में फेविकॉल का भी मजबूती का है, लिया दूसरा कैच, और कमलेश पाटिल अंडा लेके वापस ड्रेसिंग रूम में। भूमिपुत्रांच्या हक्कात लढला वादळ आगरी
तर कारदारी. म्हणून दीपा पाटलांचं नाव भूमिपुत्रांच्या काय हाँ बिल्कुल हमारे सम्माननीय आयोजक वासु सेठ भोईर साहब इन्होंने ली हुई मेहनत के तौर के ऊपर आरआर ट्रॉफी का जलवा और आरआर ट्रॉफी का बोलबाला इस महाराष्ट्र के अंदर चल रहा है. चिंचपाडा कोली कोपर जे आमचे प्रमुख पाहुणे कोण उपस्थित असतील ग्रामस्थ त्या सर्वांना विनंती असेल की आपण आमच्या व्यासपीठावर यावं. गेंदबाज है आदित्य कोठी की पहली पारी का दूसरा ओवर लेके पहले ओवर की समाप्ति के बाद रन बन चुके हैं 8. 2 विकेट के नुकसान पे इसे कहते हैं धारदार गेंदबाजी करना. जिस मुकेश ओमकार नाइक ने मार खाया था ना, उस ओमकार नाइक ने अपने दिमाग के साथ उन्होंने 2 विकेट हासिल किया. आदित्य पाटिल ऋतिक के लिए इस बार हुक किया और चली गई 1 बाउंड के साथ. यह छक्का अंपायर साहब क्या है, बाउंड्री आई है. 4 रन का इजाफा डीप बैकवर्ड स्क्वायर लेग क्षेत्र में. हाँ धन्यवाद. इस बाउंड्री के साथ स्कोर पहुंचा है 12 के घर में 2 विकेट के नुकसान पे. निधि 11 वडौली टीम मेहमान टीम फाइनल में खेल रही है जश एंड गोल्डी बावन डोंगरी के खिलाफ. राजेश मात्रे साहब इनके नेतृत्व में ये टीम खेल रही है. भानुदास लॉन्ग ऑन के ऊपर है, एक लॉन्ग ऑफ के ऊपर एक डीप मिड विकेट एक डीप स्क्वायर लेके. और इसी बीच याद देखिए बॉल जहां पड़ी वहां ही बल्लेबाज देख रहे कि कहां पड़ी और बॉल ने चकमा दिया बल्लेबाज को. बल्लेबाज के विचारों को चकमा देकर गेंद विकेटकीपर के दस्तानों में चली. टीम का स्कोर 12 के घर में 12 रन 2 विकेट के नुकसान पे. अंपायर क्या बातचीत कर रही है मात्र साहब, क्योंकि यहां थोड़े कैमरामैन भी होशियार है. 12 स्कोर. ये देखिए वाइड जरूर नहीं मांग रहे, गेंद ऐसी कट हो रही नहीं है कि मानो देखिए हम यहां से इस स्क्रीन के ऊपर देख रहे हैं. और मैं हमेशा कहता हूं ना कि बामन डोंगरी टीम के अंदर ये फास्टरों की फैक्ट्री है. आदित्य पाटिल जिनकी 3 गेंदें खत्म हो गई, चौवा खाने के बाद उन्होंने 2 गेंदें डॉट फेंकी बल्लेबाज यहां ऋतिक पाटिल को. और एक बार फिर से ये इस बार डी फाइनल के ऊपर गेंद चली गई. 4 रन की संभावना है. गोली की रफ्तार से सीमा रेखा का दर्शन लेने के लिए जमीन को चूमती हुई 4 रन. रायगड ठाण्याची जनता ही नाथा अनाविनत झाली. रायगड ठाण्याची जनता ही नाथा अनाविनत झाली. दिबा पाटील होते माय गोर गरिबांचं वाली. दिबा पाटील होते माय गोर गरिबांचं वाली. हाँ बिल्कुल दिवंगत लोक नेते दिबा पाटिल साहब, इनका ही नाम इस अंतरराष्ट्रीय विमानतल के ऊपर देना पड़ेगा क्योंकि जमीन हमारी है, किसी के बाप की नहीं है. 16 स्कोर बन चुका है. आदित्य पाटिल 2 चौवे खा चुके हैं. 5वीं गेंद कैसी होगी. ऋतिक पाटिल व्यक्तिगत 8 पे खेल रहे और 8 रन बना के विशाल पाटिल वापस गए. कमलेश 0 रन बना के वापस गए. और ये देखिए अच्छी बॉल फेंकी है. जहां 3 गेंदें उन्होंने वही टप्पे के ऊपर खिलाया बल्लेबाज को. वेरिएशन ये गेंदबाज की ताकत है और वैरायटी अपने पास होती है ना. और क्रिकेट का खेल है ना, ये बुद्धि और कौशल्य का है. ये मेगा फाइनल का मुकाबला है. आरआर ट्रॉफी का शानदार जानदार चैंपियन बनने का मुकाबला है. ये देखिए जोरदार हिट करने गए थे. बॉलर आदित्य जाएंगे, बॉल को उठाएंगे. जब तक 1 रन मिला ऋतिक पाटिल को. एक सिंगल के साथ ऋतिक पाटिल पहुंचे 9 पे. और यहां देखा जाए तो निधि 11 वडौली टीम का स्कोर पहुंचा है 17. 2 विकेट के नुकसान पे 2 ओवर के बाद. पहले ओवर में 8 आए, इस ओवर में 9 आए. शानदार गेंदबाजी की है, लेकिन आने वाले 12 गेंदों में मेहमान टीम यानी कि निधि 11 टीम कितने रन इकट्ठा करेंगे ये तो वक्त बताएगा. लेकिन मेगा फाइनल का ये मुकाबला है
तब तक के लिए लाइट संगीत सुनना हमारा आद्य कर्तव्य है। किरशी खरी किरीटा परी किरशी खरी किरीटा परी लहरी भगवा ध्वजा लहरी भगवा ध्वजा कौला तारा तिमिर हरा गरबा शिवाजी राजा बिल्कुल एक ही राजा इतिहास के पन्नों में राजा सिकंदर हुआ है, लेकिन राजा छत्रपति शिवाजी महाराज जैसा नहीं हुआ है। भानुदास मात्र गेंदबाजी करने के लिए लेफ्ट आर्म राउंड विकेट से भानुदास की गेंद, टप्पा थोड़ा सा पीछे रखा, उन्होंने उल्टा बल्ला चलाया, रिवर्स सी बैटिंग किया, डीप थर्ड मैन बाउंड्री लाइन के बाहर गेंद गई। 4 रन के लिए तीनों गेंदबाजों का स्वागत बाउंड्री के साथ किया है। मुंबई पुन्हा न ठाण्याला सामने कोली गावाला चौकर षटकर बजायला ऋतिक पाटिल बिल्कुल लय में आए हैं। ओमकार नायक का स्वागत चौबे के साथ, आदित्य पाटिल का स्वागत चौबे के साथ, भानुदास म्हात्रे का स्वागत चौबे के साथ। अगली बॉल भानुदास म्हात्रे की कैसी होगी? ये देखिए डॉट गेंद फेंकी भानुदास ने, गेंद बल्ले का संपर्क हुआ नहीं। रोहित पाटिल व्यक्तिगत 13 पे खेल रहे, भानुदास की गेंद डॉट चली गई है। अगली बॉल इस बार ऑन ऑफ साइड के ऊपर खेला है, गैप में गेंद चली गई है। डीप थर्ड मैन खिलाड़ी गेंद को उठाने जा रहे हैं और इसी के साथ ये दूसरा रन पूरा कर दिया। बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट और 2 रनों के साथ यहां निधि 11 वडोली टीम का स्कोर 23, 2 विकेट के नुकसान पे। आरआर ट्रॉफी 2022 का आयोजन, मेगा फाइनल का अंतिम मुकाबला। टॉस जीतने के बाद जयशायन गोल्डी वामन डोंगरी टीम पहले गेंदबाजी कर रहे। शॉट, इतना शॉट डालेगा तो परिणाम अंदाज क्या होगा? तुझे दिखाया ना आसमान उन्होंने डीप एक्स्ट्रा बाउंड्री लाइन के बाहर, जैसे तूने शॉट डाली म्हात्रे साहब खुद बोले गई गेंद बाहर, छक्का। नाद नाही करायचा आयोजनाचा न आर स्मृती चषक है 1 नंबरचा नाद नाही 29 स्कोर। ऋतिक पाटिल लय में आया और क्लीन बोल्ड, डंडा अस्त व्यस्त कर दिया है। भानुदास ने बड़ी मछली को जाल में फंसाया, जिस विकेट की तलाश थी उस विकेट को ढूंढ के निकाल दिया। लकड़े के ऊपर गेंद ने चुम्मा लिया, एक महत्वपूर्ण विकेट। ऋतिक पाटिल चले बैक टू द डगआउट। 21 रनों की इस मेगा फाइनल के मैच में जबरदस्त पारी खेली, तूफानी पारी, जानदार पारी, शानदार पारी लेके वापस आ चुके हैं और 29 रन पे तीसरा विकेट गिरता हुआ। हाँ बिल्कुल, 29 स्कोर, 3 विकेट के नुकसान पे। नए बल्लेबाज आए हैं, शुभम पाटिल। भानुदास की अंतिम बॉल शेष और ये उड़ाया, ओवर पिच गेंद थी, लेफ्टेड शॉट को खेला है, लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर, खिलखिली जंपा, खुश हुई रंबा, देखो पहले लंबा छक्के मारा खंबा। अंपायर का डांस देखिए, ठोको। करायचा आयोजनाचा न आर स्मृती चषक है 1 नंबरचा नाद नाही करायचा आयोजनाचा न आर स्मृती चषक है 1 नंबरचा नाद नाही करायचा आयोजनाचा। हाँ, ये आयोजन जो कुछ है फाइनल का मुकाबला है। नियति स्पोर्ट कोहली कोपर इनके माध्यम से आरआर ट्रॉफी 2022 का खूबसूरत जानदार शानदार मेगा फाइनल का ये मुकाबला आप सभी लोग देख रहे हैं। आखिरी गेंदबाज स्लॉग ओवर, डेथ ओवर लेके आए हैं। छक्के के साथ इस ओवर की समाप्ति की। भानुदास को दूसरा आसमान दिखाया। भानुदास की इस ओवर में 18 रन है, थोड़े से महंगे साबित हुए, लेकिन स्लॉग ओवर फेंकने के लिए जीत खोत आए। कल से जीत खोत का अंतिम ही ओवर होता था, आज भी अंतिम ओवर है। काफी लंबा रनअप है, लेकिन सामना करने के लिए स्ट्राइक के ऊपर खेल रहे कल्पेश पाटिल।
शुभम पाटिल नॉन स्ट्राइकर एंड पे 6 गेंदें शेष। जीत खोद की चौथी ओवर की पहली गेंद। ओह, लेकिन टाइमिंग बेमिसाल स्ट्रोक, अंतरिक्ष में गेंद गई है 6 रन के लिए। क्या ठोकम ठोक यार। ए, मुंबई पुन्हा न ठाण्याला सामने कोली गावाला। और देखिए ओमकार नाइक का चौवे के साथ स्वागत। आदित्य का चौवा, भानदास भी चौवा लगा दिया, लेकिन जीत खोद को छक्का लगा के स्वागत किया। 41 रन। ये देखिए एक बार फिर से पकड़ ले, यहां रनआउट का मौका अंबर साहब। और देखिए विकेट नंबर यहां देखा जाए तो चौथा ड्रेसिंग रूम में आ रहे हैं। दीपक पाटिल सर अंपायर चोर के साहब से कुछ बातचीत कर रहे हैं। पनवेल तालुका पंच कमेटी के अध्यक्ष, छोटे कद के ये अंपायर जिन्हें देखने के बाद शोले पिक्चर में धर्मेंद्र की याद आ गई। कुछ बातचीत कर रहे हैं। यस अंपायर स्पीड अप कीजिए क्योंकि ये रन आउट है। और नए बल्लेबाज जा रहे हैं संदेश। शुभम मैदान से बाहर 6 रन बना के 41 पे मेरे हिसाब से यहां चौथा विकेट गिर चुका है। जीत खोद तैयार है तीसरी गेंद फेंकने के लिए। ओह, बहुत अच्छी वाइड यॉर्कर फेंकी, लेकिन दिशा से भटकने वाली गेंद अंपायर ने उसे वाइड घोषित किया। दीपक पाटिल सर जी ने एक अतिरिक्त रनों के साथ स्कोर पहुंचा है 42 के घर में 4 विकेट के नुकसान पे। कल्पेश पाटिल जो व्यक्तिगत 6 पे खेल रहे। फाइनल का मुकाबला, आरआर ट्रॉफी का मुकाबला। और ये बॉडी के ऊपर गेंद टकरा गई है, लेकिन विकेट कीपर जाएंगे गेंद को उठाने के लिए। जब तक का ये टांग ऊपर करने के बाद समझ गए, लेग बाई का इशारा है। अतिरिक्त रन मिले, टीम का स्कोर आगे बढ़ता। स्कोर पहुंच जाए 43-43। साईप्रीत लाइव इनके माध्यम से शानदार ये क्लैरिटी, उमेश भाई की सुंदर जानदार शानदार ये स्कोरिंग की भूमिका, शानदार डीजे हमारा, बहुत मजा आया आरआर ट्रॉफी में। भटकी हुई गेंद नहीं, गति अच्छी थी इस बार खोद की, लेकिन दिशा खराब थी। परिणाम अतिरिक्त रन मिले, मुफ्त में एक सिंगल आया और स्कोर पहुंचा है 44 के घर में 44। 4 विकेट के नुकसान पे आरआर ट्रॉफी का फाइनल का मुकाबला है। यश एंड गोल्डी बामन डोंगरी टीम पहले गेंदबाजी कर रहे हैं और बैटिंग यहाँ कर रही है निधि 11 वडौली टीम, मेहमान टीम है भिवंडी जिले की। और खराब गेंदबाजी, अपने पास गति है लेकिन अपने पास दिशा नहीं तो आपकी दशा है। जीत खोद ने लगातार मेरे हिसाब से यहाँ 3 गेंदें उन्होंने वाइड फेंकी है। अगर इस तरह से गेंदबाजी करेंगे तो सामने वाले टीम को मुफ्त में रन मिल रहे हैं और आपका घाटा हो रहा है। 45 स्कोर। और ये किनारा जरूर लगा। शॉर्ट टर्नमैन खिलाड़ी इस बार देखा जाए जो दायरे के अंदर था। एक सिंगल मिलेगा यहाँ संदेश पाटिल को। संदेश पाटिल ने 1 रन के साथ खुद का खाता ओपन किया और टीम का स्कोर 46 के घर में। खुद की मेरे हिसाब से या उमेश भाई गेंदें शेष होंगी, 2 गेंदें शेष। और एक बार फिर से ऑफ ड्राइव किया है, लॉन्ग ऑफ के ऊपर फंबल हो गए खिलाड़ी और इसी के साथ ये दूसरा रन पूरा कर दिया। 2 रनों के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता, यानी कि निधि 11 वडौली टीम का स्कोर पहुंचा है 48। 3 उन्होंने वाइड फेंकी। क्रिकेट में ऐसा होता ही रहता है, लेकिन लाइन और दिशा बहुत इंपॉर्टेंट बात है।
स्ट्राइक के ऊपर बल्लेबाज खेल रहे यहाँ कल्पेश, जोरदार हिट करने गए और ये देखिए तू मैं करते करते लखनऊ के जनाब साहब जी की ऐसे ही ट्रेन छूट गई थी। 4 रन। जश्न ही जश्न है, जोश ही जोश है, जश्न ही जश्न है, जोश ही। हाँ धन्यवाद डीजे मास्टर। ये स्पीड अप कीजिए। इस बाउंड्री के साथ यहाँ जो स्कोर बन चुका है निधि इलेवन टीम का 52 और जीतने के लिए जश एंड गोल्डी टीम को चाहिए 53। हम विनती करते थोड़े से स्पीड अप कीजिए, तुरंत मैदान के अंदर जाइए। यहाँ वडौली टीम, निधि इलेवन वडौली टीम अंदर तुरंत जाइए और बामनडोंगरी टीम अब तुरंत मैदान से बाहर आइए। 53 का पीछा कैसा होगा, चैंपियन कौन बनेगा, 1 लाख की नगद धनराशि और इतनी बड़ी ट्रॉफी कौन लेके जाएगा, वडौली गांव में जाएगा, बामनडोंगरी में जाएगा, भिवंडी जिले में जाएगा या रायगढ़ जिले के अंदर रहेगा, वक्त बताएगा। लेकिन माइक्रोफोन के ऊपर हम बदलाव करने जा रहे हैं। परिवर्तन ये सृष्टि का शाश्वत नियम है। तो आइए सुनिए रिवाल मात्री साहब जी की जुबानी मेगा फाइनल के क्रिकेट की कहानी, कौन बनेगा चैंपियन। कम ऑन। आगरी कोल्याच्या हक्कासाठी देव एकुला लढला, आगरी कोल्याच्या हक्कासाठी देव एकुला लढला, खरा सलाम वाघाला भिबा पाटील साहेबाला। हल थँक्यू अमित मात्रे. तर मेगा फायनलचा सामना, अंतिम मॅच आणि पंचांना विनंती असेल आता मात्र घाई करायची आहे जेणेकरून आपल्याला या 4 षटकामध्ये कोणत्याही प्रकारची टीम मीटिंग घेतली जाणार नाही आहे त्याची नोंद घ्या. आयोजकांकडून तुम्हाला सूचना आलेली आहे कारण 6:21 झाली आहेत आणि मॅच पूर्ण होणे गरजेचं असेल कारण अंतिम क्षण आहे, अंतिम सामना आहे, अति तडीचा हा सामना असेल. 4 षटक आणि आपण पाहिलात तर विजयासाठी 53 धावांचं आव्हान आहे. फटाक्यांच्या आतषबाजीत फायनलचा दुसरा सत्र मात्र सुरू होतोय आणि अंतिम क्षण येऊन ठेपलाय कारण याच्या साठी केला होता ठास की शेवटचा क्षण गोड व्हावा आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय या अंतिम क्षणाला 1 लाख रुपये बक्षीस. पहिला क्रमांक कोण पटकावेल, चेंज गेम निधी 11 वडवली की दुसऱ्या बाजूला जस अँड गोल्डी जीवदानी बामनडोंगरी टीम. फायनलचा सामना सलामीची जोडी मैदानावर बामनडोंगरी संघाची मैदानावर आपण पाहू शकाल. संदेश गोंधळी तर नॉन स्ट्राईकला फलंदाज रणजित ठाकूर. मैदानाच्या सभोवताली आमचे आयोजक त्यांच्या संपूर्ण अगदी आयोजकांसोबत फिरताना पाहायला मिळतोय आणि हा पहिलाच बॉल संदेश गोंधळीनं मात्र डिपेक्सच्या कव्हरला लगावलाय आणि सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी चौकार. या क्रिकेटच्या हंगामान खेळ क्रिकेटचा गाजतैर, या क्रिकेटच्या हंगामान खेळ क्रिकेटचा गाजतैर. या रायगड जिल्ह्यात क्रिकेटला बहर ऐलैर. नक्कीच डीजे मास्टर क्रिकेटला बहर आलाय आणि त्याच पद्धतीनं पाहत सभोवताली मैदानाच्या भोवतालीच आमचे आयोजक फिरतायत. एक फेर फटका संपूर्ण आमची आयोजक मंडळी घेत असताना हा दुसरा मात्र नक्कीच चेंडू भिरकावून दिलाय सरळ डिफाईन लेग आणि थर्ड मॅन क्षेत्राकडे जातोय चेंडू. चौकार.
मोठा राजा माझा जिकडं तिकडं गाजा वाजा हेच स्वराज्य हेच राष्ट्र हीच देतो ग्वाही. थँक्यू जय शिवराय. पहा चेंडू खरं तर भिरकावून द्यायचा होता संदेशला, परंतु बॅटची वरची कडा घेतली आणि सरळ चेंडू थर्ड मॅन क्षेत्रामध्ये गेला. चौकार. नेक्स्ट बॉल. तिसरा बॉल अखूट टप्पा. फारच शॉर्ट पिच चेंडू आणि इथे मात्र कमलेश या गोलंदाजावर लगावलाय लगातार तिसरा चौकार. मर्द रांगडा तिलाचा राजा अस्सल फौलाद तू अस्सल फौलाद तू मनात माया डोळा निघाले. थँक्यू. खरं तर संदेश गोंधळीनं पहा कालच्या दिवसामध्ये देखील अंतिम क्षणापर्यंत विकेट वर राहून मॅच जिंकला होता आणि तो संदेश मात्र चांगली सुरुवात करतोय. नक्कीच आपण ज्या पद्धतीनं पाहतोय संदेशला हा बॉल सरळ बॅटने केलावा लागला. चांगला चेंडू कमलेशनं कमबॅक करण्याचा प्रयत्न केला. फर्स्ट इनिंग मध्ये देखील लगातार 2 चौकार पाहायला मिळाले. त्यानंतर दुसऱ्या इनिंग मध्ये देखील लगातार मात्र 3 चौकार संदेशच्या बॅट मधून आले आणि धावसंख्या धावफलकावर 12. हा चेंडू यस बॅकफुटला गेला. टॅप केलाय परंतु शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक होता संदेश आणि तिथे मात्र डायरेक्ट हिट देखील केला होता, परंतु फलंदाज संदेश गोंधळी सुरक्षित. एक धाव कंप्लीट. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावर वाढत असताना एकूण धावसंख्या जर बघितली तर गुणतालिकेवर वाढत असताना 13. समवेतचे अध्यक्ष उपाध्यक्ष संतोष पवार, रोहिदास पाटील ही सारी मंडळी फेरफटका मारताना आणि आता मात्र इथे घाई करायची वेळ आलेली आहे. अंतिम क्षण आलाय. काल देखील घाई करावी लागली बामणडोंगरी टीमला आणि तिथे घाई करता करता मॅच जिंकली होती आणि त्याच क्षणाला पुन्हा एकदा हा मॅच बामणडोंगरी संघ खेळत असताना अंधाऱ्या रात्री मार्ग शोधणारा हा बामणडोंगरी टीम आहे. जणू काही तेजस मात्र तुमचा संघ वटवागलूच आहे. अंधारात जास्त जमतो तुम्हाला आणि तशीच कामगिरी मात्र अंतिम क्षणाला पुन्हा एकदा ती करत असताना धावसंख्या धावफलकावर पहिला ओव्हर 17. संदेश साठी हा चेंडू सरळ बॅटने केला. संदेश थोडासा त्याने डिफेन्स पद्धतीने खेळण्याचा निश्चय केला, परंतु तो प्रयत्न फसला आणि बॅट कट स्वरूपात संदेश गोंधलीला मात्र आता बॅक टू डगआउट मध्ये जावं लागतं. पहिली विकेट. नादी नका लागू आगरी कोल्यांची वाघाची जात नाही डरणार. हे नादी नका लागू आगरी कोल्यांचे वाघाची जात नाही डरणार. ही वाघाची जात नाही डरणार. जरा आगरी खवलला आगरी कोली खवलला तुम्हा पल्लाला जागा नाही उरणार. आगरी कोणी खवलला तुम्हा पालाला जागा नाही उरणार. थँक्यू. पहा बामणडोंगरी संघाची बाजू वरचढ आहे. आतापर्यंत जर विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 8 धावा आल्या होत्या ज्या वेळेस फलंदाजी करत होता वडवली संघ, परंतु इथे पहिल्या षटकात 17 धावा आल्या आहेत जस्ट अँड गोल्डी जीवदानी बामणडोंगरी संघाला. आणि इथे मात्र अरे बाबा तिकडे फटाके लाव, इथे समोरच लावतोस, आम्हाला पलायची वेळ आली. चेंडू इथे स्ट्रेट ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतोय आणि एकच धाव. एका धावेने संघाची धावसंख्या वाढत असताना धावफलकावर 18 धावा. पण एकूण विचार केला तर 4 षटकामध्ये करायच्या होत्या टोटल रन्स जर बघितलं तर 53 आणि 18 धावा धावफलकावर अजूनही 35 धावांची गरज. ऑन द स्ट्राईक रणजित ठाकूर. ऋतिक पाटीलचा हा चेंडू यास कव्हर ड्राईव्ह केला. क्षेत्ररक्षक मात्र चेंडू मागे धावतोय. संदेश येतोय डिफेन्सच्या कव्हर कडनं धावत पळत आणि डेंजर झोन मध्ये अर्थातच धोकादायक धाव ठरली रणजितसाठी. रणजित होतोय धावचीत बाद.
तर मोहगावचे नरेशजी पाटील रायगड 40+ आमचे असोसिएशनचे उपाध्यक्ष या पण वरती नक्कीच या व्यासपीठावर आपलं स्वागत असेल. इथे मात्र फलंदाज बाद झाला रणजित ठाकूर आणि रणजित ठाकूरच्या मोहम्मदल्यात अर्थातच त्याच्यानंतर नवीन फलंदाज शुभम पाटील. शुभम आणि संदेश ही जोडी मैदानावर बामणुंगी संघ खरं तर रायगड विरुद्ध ठाणे असं जणू काहीच हा मॅच चालू आहे, कारण दोन्ही संघ वेगवेगळ्या जिल्ह्यातून आहेत आणि इथे मात्र लगावतोय शुभम. आल्या आल्या आपला पवित्रा आपली धमक स्पष्ट करतोय, लॉंग ऑफला येतोय खणखणीत षटकार. सागर भरलाय ग वारा काय सुटलाय ग सागर भरलाय ग. आणि या षटकारानं संघाची एकूण धावसंख्या वाढत असताना धावसंख्या 25. नेक्स्ट बॉल रोतिक पाटीलचा. यस डान्सिंग डाऊन द विकेट आणि इथे मात्र डॉट बॉलची समाप्ती. या डॉट बॉलच्या समाप्तीनंतर चेंडू आणि धावांचं अंतर बामणडोंगरी संघापासून जर विचार केला तर त्यांना गरज असेल आता उर्वरित 13 चेंडू आणि 28 धावांची. या चेंडूवर एखादा मोठा हिट आला तर बामणडोंगरी संघ पुन्हा एकदा शिरकाव करतोय या मॅच मध्ये आणि तशाच पद्धतीनं जसं म्हणलं आणि तसाच फटका आलाय, सरळ ब्लॅक स्क्रीनला टच करतोय. हा मात्र पट्ट्या शुभम पाटील लगावतोय आणखी एक षटकार. माझ्या गावाला आर आर स्मृती चषक भारी या माझ्या कोली गावाला. आर आर स्मृती चषक भारी कोली या माझ्या गावाला. आर आर स्मृती चषक भारी कोली या माझ्या गावाला. थँक्यू. चला स्पीडअप करायचं आहे तर जास्त टीम मीटिंग घेता कामा नये. तुम्हाला वेळेची बंधन, वेळेची पाबंदी, वेळेची तंबे तुम्हाला इथून दिली जाईल पंचांकडनं. 12 चेंडू. आता जो षटकार अपेक्षित होता ना तो षटकार मात्र आला आणि 12 चेंडू 22 धावा. आणि बामणडोंगरी संघाचे खेळाडू आमच्याचकडे बघतायत, जसं काही जो सूर्य आहे तो आम्हीच थांबवलाय. परंतु आता पंचांना विनंती असेल पहा, कारण नक्कीच त्यांचं देखील खरं आहे, कारण चेंडू अंधार याच्यापेक्षा काळ जास्त अंधार होता आणि बामणडोंगरी संघ लास्ट वॉर्निंग असेल आता पंचांकडनं. जस्ट नेव्हर माइंड, मॅच टू बी कंटिन्यू, मॅच वर फोकस करा. 12 चेंडू 22 धावा. इथे अगदी मॅच कुशल मुवमेंटला आली आहे. यस अतिशय चांगला पहा, इथे साथ देणारा फलंदाज संदेश पाटील स्ट्राइक रोटेट करतोय. 12-22 समीकरण 11-21 वर येऊन राहिलंय. स्ट्राइकला पुन्हा एकदा शुभम पाटील. शुभम पाटील इनेट नंबर 4 वर आला आणि 4थ्या क्रमांकावर आल्यानंतर पहा शुभमनं 3 चेंडूमध्ये 12 धावा काढल्या आहेत आणि जस्ट अँड गोल्डी जीवदानी बामणडोंगरी संघाला आता विजयाच्या दिशेनं वाटचाल करतोय. अर्थात शुभम पाटील हा फलंदाज. गोलंदाज देखील समोर शुभम पाटील. काय चित्र, शुभम पाटील टू शुभम पाटील. मग कुठला शुभम कोणावर हवी होईल. इथे मात्र अलॉंग द बॉडी शरीराचा वेध घेतला या चेंडूनं आणि तिथे मात्र यस लेग बाईटच्या इशाऱ्यानं ही एक धाव. ही एक धाव मिळते. एका धावेनं संघाची धावसंख्या वधारात वाढत असताना गुणतालिकेवर आपण पाहू शकाल 33 धावा. अजूनही 20 धावांची आवश्यकता. अंतिम क्षण आलाय, शेवटचा क्षण. रोख रक्कम 1 लाख रुपये आणि आकर्षक ट्रॉफी कोणाच्याच नावावर लागणार. RR ट्रॉफीचं नाव कोणत्या संघावर कोरलं जाईल हे चित्र मात्र आता स्पष्ट होताना काही क्षणातच रिझल्ट निकाल या मॅचचा लागेल. फुलटॉस बॉल पुल केलाय परंतु क्षेत्ररक्षक संदेश त्या ठिकाणी सज्ज आणि टिपला जातोय झेल. विकेट क्रमांक 3 फलंदाज बाद होतोय संदेश पाटील.
थँक्यू. ओम साईराम. सुंदर संगीत आपल्याला ऐकायला मिळते, परंतु तेवढाच मॅच देखील रोमहर्षक स्थितीत ते मात्र पाहायला मिळेल. 9 चेंडू 20 धावांची गरज. न्यू बॅट्समन इनिट नंबर 5 5व्या क्रमांकावर भानुदास म्हात्रे. भानुदास म्हात्रे इनिट नंबर 5 आणि त्याला साथ देणारा शुभम मात्र आतापर्यंत सेट झालाय. आतापर्यंत चांगली कामगिरी करतोय शुभम पाटीलचा हा चेंडू. शुभम टू शुभम मात्र मिस टायमिंग स्ट्रोक. झेलपर्यंत कोणी क्षेत्ररक्षक नाही. विशाल यष्टीरक्षक झेलवर पोहोचत नाही, परंतु जसा चेंडू उचलेल तोपर्यंत एक धाव. एका धावेने संघाची धावसंख्या वाढत असताना हळूहळू मॅच अगदी जवळ निकट समीप आली आहे. 8 चेंडूंचा खेळ बाकी असेल आणि उर्वरित समीकरण 8 चेंडू आणि निर्णायक विजयासाठी 19 धावांची गरज. 8 चेंडू 19. भानुदास मात्र मागील कालच्या दिवसाचा विचार केला तर याच भानुदासने नक्कीच संकटमोचक कामगिरी केली होती 2 मॅच मध्ये, आणि तोच भानुदास या फायनलच्या मॅच मध्ये संकटमोचक ठरेल का? आणि या पहिल्याच बॉलवर भानुदासनं स्वागत केलंय. चेंडू वाईडिश डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक व्हेरी गुड फिल्डिंग. जबरदस्त कामगिरी करतायत दोन्ही बाजूने. दोन्ही खेळाडू एकमेकांचा या ठिकाणी खेळ आपली पूर्णपणे गुणवत्ता सिद्ध करताना पाहायला मिळत आहेत. एक धाव कंप्लीट झाल्यानंतर उर्वरित 7 चेंडू आणि 18 धावांची गरज. 7 चेंडू 18 धावा. कोण असेल नेक्स्ट बॉलर? 7 चेंडू आणि 18 धावांची गरज. सर्व मान्यवर पाहुण्यांना विनंती असेल, ग्रामस्थ आमचे सर्व कोहली कोपर चिंचपाडा या पण व्यासपीठावर. 7-18चं समीकरण. हा बॉल इम्पॉर्टंट. व्हॉट अ कॅच. जबरदस्त. या स्पर्धेतला बेस्ट कॅच मात्र एका हातानं पकडलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. जबरदस्त कॅच. कल्पेश रुपेश पाटील मात्र आज नाही या संघामध्ये. 3 भाऊ खेळतायत, परंतु कमलेशचा हा प्रेक्षणीय झेल टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच. टर्निंग मॅच ही झेल असेल, कारण हा झेल टिपलाय कोणाचा तर शुभम पाटीलचा. जो शुभम 2 षटकार ठोकून परततोय तंबूच्या दिशेनं. व्हेरी गुड बॅटिंग शुभम. करण भोईर आपल्याला विनंती असेल, चाचू, राजा केणी, विकास केणी 2 दिवस पाण्याची ज्यांनी व्यवस्था संपूर्ण या टुर्नामेंट्समध्ये पाण्याची सोय ज्यांच्या माध्यमातून करण्यात आली आहे त्यांना विनंती असेल, करण भोईर, राजा केणी या पण व्यासपीठावर. तर या झेल नंतर थोडंसं चिंतेचं वातावरण बामणडोंगरी संघाच्या खेळाडू कक्षामध्ये. निखिल खोत नॉन स्ट्राईकला तर भानुदास मात्र स्ट्राईकला. 7 चेंडू 18 धावा. 7 चेंडू 18 धावा. गोलंदाज विशालचा पहिला बॉल. भानुदासनं डिपिंड विकेटला खेळला. 1 धाव पूर्ण. दुसरी धाव. स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न, परंतु इथे मात्र निखिल खोत येतोय स्ट्राईकला. मॅच फार इम्पॉर्टंट आहे. कोण असेल पहिल्या क्रमांकाचा दावेदार, कारण इथून ही मॅच जिंकल्यानंतर फार मोठी चर्चा होईल. या पहिल्या क्रमांकाचा जो पारितोषिक पटकावेल, मग व्हॉट्सअप स्टेटस, फेसबुक, इंस्टाग्राम अनेक प्रसार माध्यमातून चर्चेला उधाण येईल. RR ट्रॉफीचा विजेता कोण असेल? चेंडू आणि धावांचा अंतर 5 चेंडू 17 धावा. ऑन स्ट्राईक निखिल खोत. जीत खोत अजूनही मिळणं मागे आहे, परंतु निखिल खोतला 6व्या क्रमांकावर आमंत्रित केलं. इथे मात्र मिळेल फक्त 1च धाव. आता भानुदास समोर अग्निपरीक्षा आहे. चेंडू शिल्लक आहेत 4 आणि 16 धावांची आवश्यकता. 4 चेंडू आणि 16 धावा. विशाल पाटीलचं देखील आपण कौतुक करूया, ज्या विशालनं अष्टपैलुता इथे सिद्ध केली. अनेक मागच्या सामन्यांपासून पाहतोय फलंदाजी नाही तर गोलंदाजी त्याच्या माध्यमातून चांगली होते, आणि इथे मात्र अजूनही सामना बॅलन्स आहे बामणडोंगरी संघासाठी. 4 चेंडू 16 धावा. स्वप्न कोण साकारेल या मॅचचं, या स्पर्धेचा पहिला क्रमांक? आणि भानुदास साठी हा चेंडू याच उचली घेतली. ऑफ स्टंप मधनं चेंडू गेला बाहेर. अर्थातच पंचांचा इशारा वाईड. स्क्वेअर. अतिरिक्त धाव मिळते. 15 धावा अजूनही कराव्या लागतील. 4 षटकामध्ये एखादा बिग हिट, एखादा डिक्लेअर शॉट, सिक्सर आला तर
ही मॅच मात्र अगदी रोमहर्षक स्थितीत होईल. मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण होईल. मॅच पुन्हा एकदा रोमहर्षक आणि रंगतदार पाहायला मिळेल. हा चेंडू भानुदास न स्ट्रेट ड्राईव्ह. येस, इट इज अ 6 रन. ब्लॅक स्क्रीनला टच होतोय. हा येतोय निर्णायक वेळेला निर्णायक षटकार. क्या बाद आहे. मी म्हटलं होतं भानुदास मात्रे नेहमीच बामणडोंगरी संघासाठी संकट मोचक होतो आणि मागच्या 2 सामन्यामध्ये त्याने अशीच कामगिरी केली होती आणि तोच भानुदास मात्र या षटकारानं सामन्यातलं चित्र समीकरण बदलतोय. 3 चेंडू 9 धावांची आवश्यकता. 3 चेंडू 9 धावा. गोलंदाज विशाल पाटील क्षेत्ररक्षणाची विवरचना तपासतोय तर दुसऱ्या बाजूला भानुदास मात्रे ज्यानं लगावलेला या षटकारानं पुन्हा एकदा मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण झाली आहे. ज्या पद्धतीनं फायनल कशी असावी तर फायनल प्रेक्षकांना पाहण्यासारखी असावी. आणि आता मात्र पुन्हा एकदा कमबॅक. कधी मॅच वडवली संघाच्या बाजूनं तर कधी मॅच मात्र या बामणडोंगरी संघाच्या बाजूनं अशी झुकत असते ना. 2 चेंडू 9 धावा. 2-9 म्हटलं तर षटकार चौकार कंपल्सरीच मारावा लागेल. या चेंडूवर कमीत कमी 3 धावा येणे अनिवार्य असेल बामणडोंगरी टीमला. परंतु भानुदास मात्रे हार्ड हिटर बॅट्समन विशाल इथे फेकतोय वाईड बॉल. मॅच अजूनही बॅलन्स. काय मॅच मध्ये सातत्य कन्सिस्टन्सी पाहायला मिळते. 7 चेंडू 8 धावा. माफी असावी 2 चेंडू 8 धावा. 2 चेंडू 8 धावा 6 चेंडू 18चं समीकरण. हे समीकरण मात्र 2 आणि 8 वर येऊन राहिलाय. ऑन द स्ट्राईक काही होऊ शकतंय नक्कीच प्रवीण. कारण मॅच आणि क्रिकेट म्हटलं तर अनिश्चित असा खेळ आहे. 2 चेंडू 8 धावा 1 षटकार. या मॅचचं चित्र बदलेल. परंतु हा बॉल मात्र पॅडवर आदळला भानुदासच्या आणि इथून मात्र आता वडवली संघ अक्षरशः विजयाच्या उंबरठ्यावर येतोय. 8 धावा 1 चेंडू 8 धावा. शेवटचा चेंडू जोपर्यंत पडणार नाही तोपर्यंत मॅच अजूनही आपण काही निर्णय सांगू शकत नाही. विशाल पाटील हा हुशार गोलंदाज आहे. 1 बॉल 8 धावा. आणि भानुदासनं भिरकावून दिलाय. हवेमध्ये झेल आहे. झेलखाली संदेश टिपला जातो झेल आणि इथे मात्र चॅम्पियन ठरलाय वडवली टीम. निधी 11 चेंज द गेम. वडवली संघानं RR ट्रॉफीवर नाव कोरलंय आणि या स्पर्धेचा चॅम्पियन संघ ठरलाय वडवली टीम. भाई रमेश राम भोईरच्या स्मरणार्थ या मॅची कोल्ही गावातला पहिला पदवीधर दिसाया होता डॅशिंग आज त्याच्याच नावाचं चषक भारी ठेवलाय या मैदानाला. RR स्मृती चषक भारी कोल्ही या माझ्या गावाला. RR स्मृती चषक भारी